आपल्या पाठीचा कणा हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो आपल्या शरीराला संरचना, आधार आणि क्रियाशीलता प्रदान करतो. आपल्या पाठीचा कणा हा मानेपासून कमरेपर्यंत एकावर एक रचलेल्या मणक्यांपासून, दोन मणक्यांमधील गाद्यांमुळे आणि मणक्यामधून जाणाऱ्या नसेपासून बनलेला असतो. मणक्यामधील असलेल्या या गाद्यांमुळेच आपल्या मणक्याला हालचाल आणि लवचिकता मिळते. परंतु डिस्क हर्निएशन आणि स्पायनल कॅनल स्टेनोसिस हे असे एक सामान्य आजार आहेत, ज्यामुळे आपल्या मणक्यामध्ये अस्वस्थता आणि वेदना होऊ शकतात, ज्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. डिस्क हर्निएशन तेव्हा होते जेव्हा मणक्यातील गादीच्या केंद्राशी असलेला मऊभाग हा गादीच्या कठीण आवरणातून बाहेर येतो. यामुळे जवळ असलेल्या नसांवर दाब पडू शकतो. यामुळे वेदना, अशक्तपणा आणि सुन्नपणा यासारखी लक्षणे उद्भवू शकतात. डिस्क हर्निएशनच्या सामान्य कारणांमध्ये वयानुसार वाढत जाणारी मणक्याची झीज, दुखापत व अधिकचा ताणतणाव ही कारणे असू शकतात. स्पायनल स्टेनोसिस हा आजार तेव्हा होतो जेव्हा मणक्यांमधील खाच, ज्यामधून नसा जातात, ती अरुंद होते. यामुळे अनेकदा वेदना, पायांमध्ये मुंग्या येणे तसेच चालण्यास त्रास होणे ही लक्षणे दिसून येतात. हा आजार सामान्यतः वयानुसार मणक्यातील होणाऱ्या बदलांमुळे, संधिवातामुळे किंवा मणक्याच्या जुन्या दुखापतीमुळे होऊ शकतो. या दोन्ही आजारांच्या उपचारामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये औषधोपचारापासून शस्त्रक्रियांचा समावेश आहे. यामधील पहिला पर्याय म्हणजे जीवनशैलीतील बदल. निरोगी वजन राखणे आणि सक्रिय राहणे यामुळे लक्षणे कमी करण्यास मदत होते. दुसरा पर्याय म्हणजे फिजिकल थेरपी. मणक्याला आधार देणाऱ्या स्नायूंना व्यायाम करून बळकट करणे आणि शरीराची ठेवण सुधारण्यामुळे मणक्यावरील ताण कमी होऊ शकतो. औषधोपचारामध्ये वेदनाशामक औषधे, स्नायूंना शिथिल करणारे औषधे किंवा मज्जातंतूंची वेदना कमी करणारे औषधांचा उपयोग होऊ शकतो. मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रोसिजर्समध्ये मणक्यातील वेदनाशामक इंजेक्शनचाही उपयोग होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये नसांवरील दाब कमी करण्यासाठी डिस्कॅक्टॉमी, लॅमिनेक्टॉमी अँड फ्युजन यासारख्या शस्त्रक्रियांचा पर्याय उपलब्ध आहे. तुम्हालाही जर मणक्याशी संबंधित काही लक्षणे जाणवत असतील तर लवकरात लवकर एशियन नोबल हॉस्पिटल येथे भेट देऊन डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.